जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि साठेबाजी विरोधात जिल्हाधिकारी विकास मीना यांनी ॲक्शन मोडवर येत स्वतः फील्डवर उतरून कारवाई तीव्र केली आहे. त्यांनी बाभुळगाव तालुक्यातील तांबा आणि वाटखेट परिसरात अचानक धाड टाकून अवैध रेतीचा साठा आणि एक ट्रक जप्त करण्यात आला आहे. पाहणी दरम्यान संबंधित ठिकाणी नियमाबाह्य पद्धतीने रेतीचा साठा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत अवैध साठा जप्त केला. तसेच रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा एक ट्रकही ताब्यात घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दात इशारा दिला. तालुका स्तरावरील तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी नियंत्रण ठेवावे, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान जप्त करण्यात आलेली रेती शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबाच्या घरबांधणीस मदत होणार असून जप्त मालमत्तेचा समाजहितासाठी उपयोग होणार आहे. जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि साठेबाजी विरोधात मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र T24 करिता अक्रम देवाने, यवतमाळ.